चला तर बघा, महत्त्वाचे अपडेट आहे, ब्रेकिंग न्यूजच आहे. आजपासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा. तर बघा, शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा अशी अपडेट आहे. तर बघा, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आणि कोणाला मिळणार बघूया आपण. इन्शुरन्स डिपॉझिट लिस्ट. तर बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने जाहीर केले आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. तर कधी मिळणार आहे? डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात. बघा, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि सरकारने जाहीर केले आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. तर कधी मिळणार? डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात. तर प्रधानमंत्री फसल म्हणजेच विमा योजना PMFBY अंतर्गत सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे. तर किती शेतकऱ्यांना? 1.41 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे. यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या लेखात आपण महत्त्वपूर्ण घोषणेबद्दल सविस्तर माहिती घेऊया. बघा, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान. यावर्षी महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. राज्य सरकारने या परिस्थितीला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले. तर अनेक क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान झाले आहे. तर बघा, पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भात, सोयाबीन. बघा, सोयाबीन, तूर तर पूर्ण जळूनच जाते पाणी जास्त झालं तर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेले आहे. तर बघा, पीक विमा योजनेचे महत्त्व बघूया. तर अशा परिस्थितीत पीक विमा योजनेचे महत्त्वाचे आहे, अधोरेखित होते. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे, बघा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील. बघा, थेट बँक खात्यात जमा होणार ही रक्कम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत. हे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीतून सावरण्यास मदत करेल आणि पुढील हंगामासाठी तयारी करण्यास सक्षम करेल. तर बघा, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही विम्याची रक्कम जी आहे, जे काही मिळणार ते घ्यायलाच पाहिजे, कारण ते पण मिळत नाही. ते पण कुठून येणार? जे भेटते ते घेऊन घ्यायचं, नंतर ओरडत बसायचं त्यांच्या नावाने. बघा, विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले आहे त्यांच्यासाठीही सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. बघा, ज्यांनी विमा काढला नाही आहे, ज्या शेतकऱ्यांचा विमा नाही आहे किंवा शेतीवर त्यांनी विमा काढलेला नाही आहे, त्यांना पण काही मदतही मिळू शकते. तर बघा, या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळते. तर बघा, त्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून त्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल. सरकार पीक नुकसानीसाठी 100% भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. तर किती टक्के भरपाई देणार म्हणते? 100%. जेवढं तुमचं नुकसान झालं तेवढी पण भरपाई मिळेल, म्हणजे 100%. तर बघा, ज्यामध्ये नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति एकर 15,000 रुपये दिले जातील. तर बघा, प्रति एकर किती रुपये दिले जाणार? तर 15,000 रुपये एवढे दिले जाणार नुकसान भरपाई. बघा, पुनर्लागवडीसाठी विशेषतः मदत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड केली. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे. तर त्यांना 10 दिवसाच्या आत विमा दावा म्हणून प्रति एकर 7,000 रुपये मिळतील. बघा, सरकारने विशेष तरतूद केली आहे. त्यांना 10 दिवसाच्या आत विमा दावा म्हणून प्रति एकर 7,000 रुपये मिळतील. बघा, विमा ज्यांचा आहे, ज्यांनी दावा केला विमा काढलाय म्हणून, त्यांना 7,000 रुपये, भात पीकवाल्यांना 7,000 रुपये मिळतील.
ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची पुनर्स्थापना करण्यास मदत करेल. तर किती मिळणार रक्कम? 7,000. बघा, पीक कापणी प्रयोग आणि नुकसान मूल्यांकन. 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले. हे प्रयोग नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रयोगांच्या आधारे विमा कंपन्या आणि सरकारी यंत्रणा प्रत्येक शेतकऱ्याला देय असलेल्या नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करतील. शेतकऱ्यांसाठी दिलासा. तर बघा, यावर्षी अप्रत्याशित हवामानाच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीस दिली जाणारी रक्कम एक दिलासा उपाय म्हणून येईल. शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण ही रक्कम त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत करेल. तर बघा, योजनेची अंमलबजावणी आणि आव्हाने. अशा मोठ्या प्रमाणावरील नुकसान भरपाई वितरणात अनेक आव्हाने असू शकतात. सरकार आणि विमा कंपन्या खात्री करावी लागेल की प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचते की नाही, कारण मध्ये भरपूर सारे खाणारे असतात. यासाठी कार्यक्षम यंत्रणा आणि पारदर्शक प्रक्रिया आवश्यक आहे. तर तसेच भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी अधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे. तर बघा, भविष्यातील धोरणे. बघा, या अनुभवावरून सरकारला भविष्यातील धोरणे आखताना मदत होईल. हवामान बदलाच्या प्रभावाशी लढण्यासाठी अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक पीक विमा योजना विकसित करणे आवश्यक आहे. बघा, शाश्वत शेती पद्धती आणि पाणी व्यवस्थापन, हवामान प्रतिरोधक पिकांच्या वाणांचा वापर यासारख्या दीर्घकालीन उपायांवर भर देणे गरजेचे आहे. तर बघा, या महत्त्वाच्या उपाययोजना करणे सुद्धा आवश्यक आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणारे पीक विमा रकमेचे वितरण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी ही मदत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. बघा, मात्र दीर्घकालीन दृष्टीने हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक मजबूत आणि टिकाऊ कृषी धोरणांची गरज आहे. शेतकऱ्यांची हित जपण्यासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार, विमा कंपन्या आणि शेतकरी यांच्यात सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. तर बघा, तर ही पीक विमा तर मिळणारच आहे. जो काही मिळेल तो. भात पीकवाल्यांना 7,000 म्हणतात आणि बाकीच्यांना असं वेगवेगळ्या, आणि ज्यांचा पीक विमा नाही आहे त्यांना पण सरकार 100% हे अनुदान देणार किंवा नुकसान भरपाई मिळवून देणार असं त्यांनी सांगितलं आहे. तर बघा, 7,000 हे दावा म्हणून भात पिकांसाठी, भात पीक पुनर्लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांसाठी, आणि 100% भरपाई देणार हे ज्यांचा पीक विमा नाही आहे त्यांना, आणि त्यांच्यासाठी प्रति एकर 15,000 रुपये दिले जातील नुकसान भरपाई म्हणून. ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत वाचा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तर बघूया अशीच अपडेट घेऊन नंतर परत एक व्हिडिओ याच्यावर आपण घेऊन येऊया, जेव्हा याची किस्त वगैरे जमा होईल तेव्हा. चला, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा याच्यावर व्हिडिओ बनेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळून जाईल.